हॅलो स्टुडंट्स, आज आपण परत एकदा नवीन प्रॉब्लेम बघूया. डेप्रिसिएशनचा स्ट्रेट लाईन मेथड मधला हा तिसरा प्रॉब्लेम मी घेतोय. तर या प्रॉब्लेम मध्ये आज थोडस त्याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट वाढवणार आहोत. आतापर्यंत आपण एक सिंपल प्रॉब्लेम बघितला, एक परचेस एक सेल बघितला. आता आज आपण सेल ऑफ पार्ट ऑफ असेट बघूया. ठीक आहे, तर ते कसं काय असणार आहे तर तो आज मी एक वेगळा प्रॉब्लेम घेतो, म्हणजे तुम्हाला ते बघायला मिळेल. आता याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम बघा, मी वाचतो. ऑन 1st January 2015, स्कॉन ट्रान्सपोर्ट पुणे purchased 4 trucks for ₹25,000 each. Depreciation has been provided at the rate of 10% per annum using straight line method. On 1st January 2016, one truck was sold for ₹20,000. On 1st July 2016, another truck purchased for ₹25,000 in 1st January 2015 was sold for ₹22,000. A new truck costing ₹40,000 was purchased on 1st January 2017. You are required to prepare truck account and depreciation account for first 3 years, assuming that books of accounts are closed on 31st March each year. आता आम्ही पूर्ण प्रॉब्लेम वाचलाय. परत एकदा मी याचं एक्सप्लेनेशन करतो तुम्हाला की स्कॉन ट्रान्सपोर्ट पुणे या कंपनीने 1 जानेवारी 2015 ला 4 ट्रक विकत घेतले 25,001 याप्रमाणे, म्हणजे 4 ट्रकचे 1 लाख रुपये झाले. डेप्रिसिएशन 10% त्यांनी सांगितले स्ट्रेट लाईन मेथड प्रमाणे वापरा. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये 1 जानेवारीला एक ट्रक विकलेला आहे 20,000 ला. त्यानंतर ऑन 1st जुलै 2016 अनदर ट्रक purchased for ₹25,000 in 1st January 2015 was sold for 22. म्हणजे 2015 ला आपण एक विकत घेतलेला 25,000 ला, तो 22,000 ला विकला. म्हणजे आता इथे बघा 2 ट्रक विकले एका मागोमाग एक. A new truck costing ₹40,000 was purchased. आता त्यांनी एक नवीन ट्रक पण परचेस केलं 40,000 चा 2017 ला. म्हणजे याच्यामध्ये थोडस त्यांनी अजून किचकट बनवण्याचा प्रयत्न केला की याच्या एंट्रीज कशा करायच्या आणि परचेस सेल, याचं वर्किंग नोट, प्रॉफिट अँड लॉस कसं कॅल्क्युलेट करायचं ते सगळं आपण बघणार आहोत. मी तुम्हाला सिंपल पद्धतीने दाखवलेलं आहेच. आता याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाचा अजून एक थोडस डिफिकल्ट प्रॉब्लेम टाकलाय की याची इयर एंडिंग 31 मार्चला आहे. आता आपण गेल्या वेळी बघितलं त्याप्रमाणे 31 मार्चला जो इयर संपतो म्हणजे इयर एंडिंग, तर त्याची इयर जो स्टार्ट होतो तो 1 एप्रिलला चालू होतो. इयर 1 एप्रिल 2014 बरोबर आपण पकडलं तर 31 मार्च 2015 ला तो संपणार. आपल्याला पहिलं 3 वर्षाचं काढायचं आहे. मग पहिलं 3 वर्षाचं काढायचं म्हटलं तर 14-15 म्हणजे 1 एप्रिल 2014 ला सुरू होणार ते 31 मार्च 2015 ला संपणार. 1 एप्रिल 2015 ला सुरू होणार ते 31 मार्च 2016 ला संपणार. आणि 1 एप्रिल 2016 ला सुरू होणार ते 2017 ला संपणार. असे आपल्याला त्यांनी पहिल्या 3 वर्षाचं करायला सांगितलेले. आता महत्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये आपलं ट्रान्झॅक्शन पण झालेलं असलं पाहिजे ना. तर आपलं पहिलेच ट्रान्झॅक्शन 1 जानेवारी 2015 ला आहे. याचा अर्थ तुम्ही जर या याच्यामध्ये बघाल तर 1 जानेवारी कुठे येते, 31 मार्चच्या अगोदर येणार 1 जानेवारी. म्हणजे या पहिल्या वर्षामध्येच हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे जे आपण पहिले 4 ट्रक घेतले ते. तर आपण सुरू करूया. तुम्ही बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक ट्रक अकाउंट बनवलेला आहे, एक डेप्रिसिएशन अकाउंट बनवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी डेबिट आणि क्रेडिट बघा दोन बाजूला डेट पर्टिक्युलर JF अमाउंट असे कॉलम करून घेतले. जरा मोठा आपण घेऊया ट्रक अकाउंट, कारण की 3 वर्ष आपल्याला वापरायचा आहे तो. आणि त्याच्या खालोखाल डेप्रिसिएशन थोडासा छोटा त्यापेक्षा
पण सेम असणार. डेबिट क्रेडिट हे शॉर्टकट का वापरतो की ही डेबिट साईड ही क्रेडिट साईड आहे. आणि सुरुवात करताना त्याच्यामध्ये डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट अशा पद्धतीने आपण याला पण नावं देऊन ठेवलेली आहेत. आता डेट पहिला अकाउंट आहे ट्रक आणि दुसरं डेप्रिसिएशन आपण बनवलेलं आहे. आता वर्किंग साठी मी हा पान वापरणार आहे पूर्ण. हे मी आपल्या माहितीसाठी बनवलेलं आहे की इयर आपल्याला चुकायला नको म्हणून. तुम्ही सुद्धा हे परीक्षेमध्ये किंवा तुमच्या प्रॅक्टिस करत असताना अशी पद्धत करायची ज्यावेळी मार्च महिना म्हणजे इयर एंडिंग येईल. आणि ते तर कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. 1 जानेवारी आणि ते 31 डिसेंबर तर इझी आहे, त्यासाठी काय असं काही वेगळं करायची गरज नाही. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आता त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की 1 मार्च आपलं 1 जानेवारीला 2015ला आपण 4 ट्रक परचेस केलेले आहेत 25,001. याप्रमाणे 4 ट्रकचे झाले 25,000 गुणिले 4 1 लाख रुपये. जेव्हा तुम्ही मशिनरी परचेस करता किंवा कुठलीही असेट परचेस करता त्यावेळी एंट्री येते असेट अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक. आता इथे त्यांनी चेकबिक काय एवढे ट्रकचे पैसे थोडेच कॅश मध्ये देणार, आपण चेक दिला असं पकडूया. तर एंट्री येणार आहे ट्रक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर ट्रक अकाउंट आहे इकडे. मी एंट्री दाखवणार नाही यावेळी कारण की जनरल एंट्री मी पहिल्या 2 वेळा दाखवलेल्या आहेत. ते सारख्या लिहून दाखवण्यात काही पॉईंट नाही. जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये समजून घ्या, त्याची पोस्टिंग पण तुम्हाला समजली असेल. तर ट्रक अकाउंटच्या डेबिटला येणार टू बँक अकाउंट. तारीख येणार 1 जानेवारी 2015. किती? 1 लाख रुपये. बरोबर आहे. एंट्री आहे ट्रक अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे ट्रक अकाउंटच्या डेबिटला टू बँक. बरोबर. आता बँक अकाउंट आपण बनवलाच नाहीये त्यामुळे त्याच्यामध्ये काही एंट्री येण्याचा प्रश्न येत नाही. आता आपण पुढे जायचंय. आता पुढे काय झालंय तर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा सांगितले त्यांनी. 2015 आपल्याला इयर बघायचे असेल तर 14-15. आता 1 जानेवारी 2015ला घेतलं, त्यानंतर काही ट्रान्झॅक्शन आहे तर 16ला ऍड आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे डेप्रिसिएशनच कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर इयर 2014-15. बरोबर आहे. आता त्यांनी कधी घेतले? 1 जानेवारीला. म्हणजे किती? 4 ट्रक घेतले, पण आपण ते 1 लाखच पकडूया डायरेक्ट. का वेगवेगळं पकडूया आपण? नको तर 1 लाख. मला असं वाटतं 4 ट्रकचं जर तुम्ही वेगवेगळं पकडलं तर इथे 25च्या 4 एंट्र्या कराव्या लागतील. त्यापेक्षा मी एकत्रच पकडतो. तर घेऊया इकडे 1 नंबर ऑन ट्रक ₹1 लाख. डेप्रिसिएशन at the rate of 10% per annum. फॉर किती महिने येणार सांगा बघू मला. किती महिने येणार? आता जानेवारी टू मार्च, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने. 3 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? 3 महिन्याचं डेप्रिसिएशन तुम्हाला समजते. वर्किंग मी दाखवतो इथे बघा. 1 लाख गुणिले 10 गुणिले 3. 3 का महिन्यासाठी 10% साठी 1 लाख अमाऊंट. तर 10चे पर्सेंटेज म्हणून 100 खाली घेणार भागायला इंटू 12 पैकी 3 महिने म्हणून 12 खाली घेतले. बरोबर आहे. आता मी ह्याचा भागाकार करतो. 0 गेला 0 0 0. ठीक आहे. आता हे किती उरले? इथे 10,000 उरले, इथे 3. बरोबर आहे. आणि खाली 12 उरले. तर याला छोटं करून घेऊया. 3 1 3 3 चौक 12 म्हणजे इथे 1 उरला, ते 4 उरले. ठीक आहे. मग 10,000 1 10,000 आणि भागिले 4. तर 4 ने इकडे 10 100ला भाग जाईल ना 25. किती? 2,500. 10,000ला 4 ने भागले तर 2,500 डेप्रिसिएशन येणार. त्यामुळे इथे डेप्रिसिएशन येणार 2,500. सो टोटल डेप्रिसिएशन या वर्षाचं आलं 2,500. ठीक आहे. तर हे झालं 3 महिन्याचं डेप्रिसिएशन, कारण की 3 महिनेच झालेत आपल्याला ट्रक घेऊन. सो आता आपण डेप्रिसिएशनची एंट्री पास करूया इथे.
एंट्री अशी येते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, बरोबर आहे, किंवा टू ट्रक अकाउंट, बरोबर. मग आपण काय करायचं, पहिलं सगळ्यात पहिल्यांदा डेप्रिसिएशन अकाउंट तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये इथे तारीख येणार 31 मार्च 2015 टू ट्रक अकाउंट किती 2500. एंट्री काय, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ट्रक, मग टू ट्रक अकाउंट. आणि ट्रक अकाउंट मध्ये 31 मार्च 2015 बाय डेप्रिसिएशन अकाउंट, ठीक आहे. किती आलं 2500. एकदम सिंपल आहे. तर तुम्ही लक्ष द्या याच्याकडे, कारण की हे महत्वाचं आहे त्या मानाने जर बघायला गेलं तर. आता पुढे हा झाला भाग डेप्रिसिएशन काढलेला आहे. तर हे डेप्रिसिएशन आपल्याला P&L ला ट्रान्सफर करावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण डेप्रिसिएशनची एंट्री माराल तर ते आपल्याला P&L ला ट्रान्सफर करावं लागतं. तर आता हे डेप्रिसिएशन काढल्यानंतर आपल्याला P&L ला ट्रान्सफर करायची एंट्री येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन, कारण की हा लॉस आहे तो डेबिट होणार P&L ला. तर P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन, मग डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट झालेलं आहे ते, तर इथे क्रेडिटला एंट्री येणार 2015 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किती 2500. एकदम सिंपल आहे, तुम्हाला दिसत असेल मला वाटतं. तर आता मी हे आता संपलंय, तर आता मी अकाउंट क्लोज करून टाकतो. डेप्रिसिएशन अकाउंट तुमच्या समोर 2500. आता आपण वरचं अकाउंट क्लोज करूया, इकडे 2 ओळी सोडून. 1,00,000 बरोबर आहे, मायनस 2500 किती उरले मला सांगा, 97,500. किती उरले 97,500 बाय बॅलन्स CD. काय येणार बाय बॅलन्स CD, तारीख येणार 31 मार्च 95. तर बाय बॅलन्स CD क्लोज करताना CD या शब्दाचा वापर करायचा मी सांगितलं होतं तुम्हाला. आता याला खालच्या ओळीत जिथे डेबिटला ओपन करायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन BD वापरायचं 97,500. तारीख येणार 1 एप्रिल 2015. तुम्ही हे इयर बघू शकता, एप्रिल 15-16 मध्ये आता आपण आणलो, ठीक आहे. म्हणून इथे 1 एप्रिल 2015. हे तर काय ओपन होणार नाही, कारण की हे तर क्लोज झालेलं आहे, ठीक आहे, टॅली झाले ना. आता या वर्षी महत्वाचं आहे की या वर्षी काय काय झालंय आपल्याकडे, बरोबर आहे. तर 2016ला त्याने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघा, ठीक आहे. ऑन 1 जानेवारी 2016 1 ट्रक वॉज सोल्ड फॉर ₹20,000. आता 1 जानेवारीला विकला 20,000ला, ठीक आहे, समजू शकतो. त्यानंतर ऑन 1 जुलै 2016, आता मला सांगा इथे 2016 या वर्षात म्हणजे एकच ट्रक विकला त्यांनी, कारण की हे इयर मार्चला संपते, बरोबर ना. मार्चला, जुलै कधी येतो, मार्चच्या नंतर, म्हणजे तो इकडे विकलेला आहे. नेक्स्ट इयरला 1 ट्रक विकलाय, म्हणजे आता आपल्याला 1 ट्रक 1 जानेवारीला जो विकलाय ना त्याच आपल्याला वर्किंग करावं लागेल. आता मला सांगा 1 ट्रक कितीचा होता, तो 25,000ला 1 ट्रक होता, माहिती ना तुम्हाला. आता त्यातला 1 विकला त्यांनी 20,000ला या वर्षी. तर आता मला सांगा आपल्याकडे 4 ट्रकचे मिळून किती होते, 1,00,000 रुपये होते. आता त्यांनी 1 ट्रक बाजूला काढा, तुम्ही 1 ट्रक मी बाजूला काढला तर किती उरले 75. तर आता इथे वर्किंग नोट पहिल्यांदा आपल्याला डेप्रिसिएशनची बनवायची, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर द इयर 2015-16. कारण की डेप्रिसिएशनची पहिले वर्किंग करून घ्यायची, मग आपलं कन्फ्युजन होत नाही. 15-16 मध्ये आता काय करायचं आपल्याला मला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेपरेट करूया. ऑन ट्रक तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही 3 लिहितो. 3 का, आता 1 विकला ना, मग 3 राहिले, मग 3 मी वेगळे करतो. ऑन ट्रक 3 म्हणजे ब्रॅकेट मध्ये किती होतात, 75,000 रुपये, ₹75,000. डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर annum फॉर किती महिने सांगा. आता पहिल्या दिवसापासून आहे आपल्याकडे, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 16 पर्यंत पूर्ण आहे, मग 12 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार. कारण की गेल्या वेळी ते विकत घेतले म्हणून 3 महिन्याचं घेतलं, कारण की आपण वर्ष संपता विकत घेतलं. पण दुसऱ्या वर्षी तर पहिल्या दिवसापासून आपल्याकडे आहे ना ते ट्रक,
आता शेवटपर्यंत जर ह्या वर्ष सेकंड इयरचे शेवटपर्यंत आहेच, त्यामुळे ते 75,000चे वेगळे केले. का वेगळे केले की आपल्याला पुढे कन्फ्युजन नको म्हणून. ठीक आहे. आता ह्याच्यावर 12 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार. तर 75,000 वर 10% किती येणार? 7,500 डेप्रिसिएशन. सिंपल आहे. आता जो आपण विकला तो ट्रक वेगळा करूया. तो वेगळा ऑन ट्रक हा जो एक वेगळा म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये एक लिहिला ₹25,000 बरोबर ना. आता हे बघा 70/25 म्हणून 1,00,000 झाले की नाही. पण मी याला वेगळा काय केला कारण की हा विकला आपण. तर डेप्रिसिएशन ऍट द रेट ऑफ 10% पर एनम फॉर किती महिने सांगा बघू. हा कधी विकला? 1 जानेवारी 2016 विकलाय बरोबर आहे ना. 1 जानेवारी 2016 विकलाय. म्हणजे तुम्ही जर इथे बघाल तर 31 मार्च 16 इयर संपतो. म्हणजे 1 जानेवारीला त्याने विकलाय. तर किती महिन्याचं डेप्रिसिएशन आहे? 1 एप्रिल पासून एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर बरोबर आहे. नोव्हेंबर, डिसेंबर किती झालं? 9 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार आहे. कारण की 1 जानेवारीला विकलंय ना. जानेवारी महिन्यात मोजता येणार नाही. त्यामुळे इथे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार. आता मला सांगा हे कसं वर्किंग करायचं 9 महिन्याचं? ते सिंपल आहे. इथे खाली दाखवतो मी तुम्हाला समजून येण्यासाठी खास. कारण की बरेच जण इथे चुकतात. 25,000 into 10 into 9 upon 100 into 12. आता 25,000 अमाऊंट आहे. 10% आहेत. मग पर्सेंटेज साठी खाली 100 घेतलेत मी. आणि इथे 9 महिने आहेत. 12 पैकी 9 महिने. तर याची वर्किंग मी दाखवतो. 0 गेलं 0 0 0. आता 3 ने ह्या दोघांना बघ. 3 3 त्रिक 9 3 चौक 12. इथे किती आहेत? उरले 2,500 बरोबर आहे. 2,500 भागिले 4 आहे गुणिले 3 आहे. तर 2,500 गुणिले 3 केले तर 7,500 आले. डिवाइड बाय 4 आलं. आता मला सांगा 7,000 4 1 4 उरले किती? 3 35 उरले बरोबर ना. आता 4 4 5 4 7 24 4 8 चौक 32 4 8 जा 32 बरोबर आहे ना. 35 32 8 उरले. परत 3 उरले. मग 4 4 10 40 बरोबर ना. 3 30 आहे ना. मग 4 4 7 चौक 28 7 जा. मग 2 उरले. 2 उरले तर 0 आला. 4 25. तर एवढं डेप्रिसिएशन येणार 1875 बरोबर आहे. इथे लिहून टाकलं. आता हे टोटल डेप्रिसिएशन मी केलेलं आहे बरोबर आहे. तुम्ही हे कॅल्क्युलेटरचा वापर करू नका. स्वतः करा. भागाकार करू शकता. तर ही टोटल केली 5 7 13 8 9 9,375 डेप्रिसिएशन या वर्षीचं कॅल्क्युलेशन केलं. आता लगेच एंट्री करू नका डेप्रिसिएशन. बघू वर्किंग करून ठेवली. आता तिसरी आपली वर्किंग आहे. वर्किंग नोट नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ ट्रक 1 बरोबर ना. एक ट्रक आपण विकलं ना. त्याचं आपल्याला आता करावं लागेल की नाही. तर ते कसं करायचं? ते एकदम सिंपल आहे बरोबर ना. ते आता कसं करणार? ते एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉस्ट त्याची जी ओरिजिनल कॉस्ट होती. ओरिजिनल कॉस्ट किती होती? ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी 1 जानेवारी 2015 बरोबर आहे. किती होती? 25,000 होती. त्या वर्षी डेप्रिसिएशन काढलं आपण. डेप्रिसिएशन 14/15 आपण किती काढलं? 3 महिन्याचं काढलंय बरोबर. आठवतंय ना 3 महिन्याचं. इथे वर्किंग मध्ये बघू शकता 3 महिन्याचं सगळ्यांवर काढलेलं. त्यामुळे याच्यावर पण येणार. मग 3 महिन्याचं किती येणार मला सांगा? 25,000 वर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन काढता येईल ना. ही वर्किंग अशीच बघून फक्त इथे 9च्या जागी 3 घ्यायचे. आता कसं मी इथे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. 25,000 गुणिले 10 गुणिले 3 भागिले 100 गुणिले 12. ठीक आहे. 0 गेला. हा 0 हा 0 हा 0 हा 0 बरोबर आहे. आता इथे किती उरले? हे 2 शून्य गेले नाही. 1 शून्य गेला. 2,500 गुणिले 3 7,500. 3 1 3 3 3 1 3 3 चौक 12 बरोबर आहे. मग आता आन्सर काय येणार? 2,500 भागिले 4
काय येणार बघा, 4 पंचे 20, 4 सक 24, याला 4 दुने 8, 10, परत झाले 4 दुने 8, 25 ना. भागाकार कसं होतं मी तुम्हाला दाखवू, इकडे करून दाखवतो. ठीक आहे, एकदम प्रॉपर मॅथमॅटिकली. 2500 भागिले 4, 4 पंचे 20, 4 सक 24, 10, बरोबर आहे. 4 4, 4 दुने 8, 2 0, 4 पंचे 20, 0 संपला. ठीक आहे ना. 625 म्हणजे किती आलं, 625. तर मी इथे 625 मायनस केलेले आहेत. ठीक आहे, डेप्रिसिएशन त्या वर्षाचं. आता उरले किती बघा, 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7. ठीक आहे, इथे पण 9तून 6 गेले 3, ते 4, 25. ठीक आहे, आता ही कधीची कॉस्ट आहे, 15-16ची. ठीक आहे, या वर्षी ही कॉस्ट आहे. आता या वर्षी पण आपण त्याच्यावर डेप्रिसिएशन किती महिन्याचं काढलं, 15-16चं 9 महिने. परत कॅल्क्युलेशन करा. आता 9 महिने 25,000 वर 9 महिन्याचं डेप्रिसिएशन इथे केले आपण वेगळंच, 1875. म्हणून ती गरजेची आहे वर्किंग नोट आपल्याला, कळलं. ते पटकन घेतलं की नाही इथे खाली, तर 0 मायनस 0, 5तून 5 गेले 0, 7तून 7 गेले 0, 13तून 8 गेले 5, 3तून 1 गेला 2, आणि किती गेले 22,500. बट दिस इज कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल. ही कुठली आहे, कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही. आता 22,500 याच्यातून लेस सेल कितीला गेली आपण, सेल ती सेल व्हॅल्यू काय आहे सांगा बघू, 20,000 रुपये. ठीक आहे, आता उरले किती बघा, 0 0 5 2 0. म्हणजे हा काय झाला, आपल्याला लॉस झालेला आहे. काय झालंय, लॉस. कारण की या दिवशी किंमत होती 22,500 आणि आपण विकले 20ला, मग 2,500 लॉस झालेला आहे. याला आपण लॉस ऑन सेल म्हणायचं. तर ही वर्किंग नीट समजून घ्या. किचकटपणा या प्रॉब्लेम मध्ये खूप आहे, एकदम बारीक कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया. आता हे डेप्रिसिएशन ट्रान्सफर आपल्याला हे सगळ्या एंट्र्या करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशनची एंट्री करूया, नाही सेलची एंट्री करूया, कारण की 1 जानेवारीला झालंय, बरोबर ना. सो एंट्री येणार कुठली, असेट विकली तर एंट्री येते बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, म्हणजे इथे ट्रक अकाउंट येणार. तर एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट. मग ट्रक अकाउंट मध्ये बाय बँक 1 जानेवारी 2016 बाय बँक अकाउंट. अमाऊंट किती येणार मला सांगा बघू, अमाऊंट किती येणार, कितीला विकली आपण, 20,000ला. ठीक आहे, 20,000. त्यानंतर आता मला सांगा, याच्यावर लॉस झाला आपल्याला, बरोबर ना, हा लॉस झालेला आहे. तर मग आता एंट्री लॉसची काय येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट, कारण की लॉस झाल्यावर डेबिट होतो लॉस. बाय P&L अकाउंट इकडे येणार, ट्रकच्या क्रेडिटला, बाय P&L 2,500. ठीक आहे, तारीख सेमच असणार आहे. आता आपण डेप्रिसिएशनची एंट्री मारू शकतो. तर डेप्रिसिएशन किती आहे आपलं, 9,375 टोटल. तर डेप्रिसिएशनची एंट्री काय होते, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट, बरोबर आहे. तर म्हणजे ट्रक मध्ये बाय डेप्रिसिएशन येणार, इथे 9,375, आणि डेप्रिसिएशन मध्ये इथे 31 मार्च 2016 टू ट्रक अकाउंट 9,375. कळलं तुम्हाला, एकदम सिंपल आहे. तुम्ही जर नीट केलं तर काहीही चुकणार नाही. ठीक आहे, आता हे डेप्रिसिएशन जे आहे हे ट्रान्सफर मारायचे P&L अकाउंटला, बरोबर आहे. तर त्याची एंट्री काय येते, P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. तारीख येणार 31 मार्च 2016 बाय P&L अकाउंट, किती, 9,375, बरोबर आहे. एकदम सिंपल आहे, तुम्ही समजून घ्या. वर्किंग थोडी जास्त होते, कारण की याच्यामध्ये बारीक बारीक कॅल्क्युलेशन आहे. 9,375 दोन्ही बाजूला लिहून टाकला, अकाउंट क्लोज केला, बरोबर. समजलं तुम्हाला. आता पुढे आता आपण हा ट्रक अकाउंट नीट बघूया. ट्रक अकाउंट आपल्याला क्लोज करायचे 2 ओळी सोडून. इथे मी क्लोज करतोय. इथे किती आलं, 97,500.
मायनस या तिन्ही फिगर कट करायचे आहेत, म्हणजे 22,500 आणि 9,375. तर आता इथे आपण टोटल करूया. 22,500 प्लस 9,375. पहिले 5 7 5 3 8 2 11 1 31,875 कट करायचे. किती? 97,500 मधून मायनस 31,875. 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, 4 उरले 8, 14तून 8 गेले, 14तून 8 गेले किती होतात? 8 आणि 6 14, 6 उरले. बरोबर आहे. आता इथे 6तून एक गेला 5. बरोबर आहे ना? तर 6तून एक गेला 5. आता 9तून 3 गेले 6. 65,625 आन्सर 65. इथे लिहिलं मी बाय बॅलन्स CD 65. इथे 65,620. बघा, एवढा किचकट प्रकार होतो. डेप्रिसिएशन करायचं तर खूप त्याची स्टुडंटला खूप मेहनत घ्यावी लागते, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. पण चॅलेंजिंग आहे, पण पैकीच्या पैकी मार्क देऊ शकते. आणि महत्वाचं म्हणजे तुमची गणिताचं कॅल्क्युलेशनचं नॉलेज चांगलं असायला पाहिजे. 1 एप्रिल 2016 ओपन केलेलं आहे मी इकडे. टू बॅलन्स डॉट डाऊन, बाकी क्लोज. आता आपण बघूया महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये जो आपण हे बघितलं, काय बोलतात त्याला, हे जे इयर नवीन चालू झालं आता. बरोबर आहे. आता 16-17 मध्ये आपण कुठे, आपण आता 16-17. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी 1 जुलै 2016 अजून एक ट्रक विकला, जो 1 जानेवारीला आपण विकत घेतला होता. ठीक आहे. तोच विकला ना. was sold for 22,000. ठीक आहे. आणि अ न्यू ट्रक कॉस्टिंग ₹40,000 वॉज परचेस ऑन 1 जानेवारी 2017. तर आता त्या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण परचेस केलेला आहे तो घेऊया, कारण की 1 जानेवारी 2017 म्हटलं तर याच्यात येणार आहे 31 मार्च मध्ये. बरोबर आहे ना? या पट्ट्यामध्ये येणार तो. 1 जानेवारी याच्या अगोदरच येतं. तर पहिले परचेसची एंट्री करून घेऊया, कन्फ्युजन नको. बरोबर. तर काय एंट्री येणार आहे मला सांगा इकडे. ट्रक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 40,000 लिहून मोकळं झालो आपण. 1 जानेवारी 2017. ठीक आहे. आता मला सांगा, त्याने जो ट्रक विकलेला आहे तो कधी विकला आहे? तर विकला आहे 1 जुलै 2016. म्हणजे आपलं इयर कधी चालू होतं? एप्रिलला. एप्रिल, मे, जून 3 महिन्यानंतर त्याने विकलाय. जुलैला, 1 जुलैला. बरोबर ना? मग 3 महिन्याचं त्याच्यावर पण डेप्रिसिएशन करावं लागेल, सेल करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला त्याची वर्किंग दाखवावं लागेल. तर मी मागच्या पानावर दाखवतो तुम्हाला. आता हा वर्किंग तुम्हाला दिसतेच आहे. आता मी इथे बनवायला घेतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशन करूया. बरोबर ना? कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर द इयर 2016-17. बरोबर ना? हेच इयर आहे ना आपला, 16-17. राईट. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिली ऑन मशिनरी. आता किती मशिनरी उरले आपल्याला? मशिनरी नाही, सॉरी, ट्रक. काय म्हणायचं त्याला? ट्रक ₹50,000 मी घेतलं. का? बघा, आता 2 उरले, कारण की एक गेल्या वर्षी विकलाय आणि एक या वर्षी त्याच्यामधला विकलाय. बरोबर ना? तर 4 घेतले होते, त्यातले 2 गेले, म्हणजे 2 उरले. म्हणून ते 25-25 प्रमाणे 50 घेतले. ₹50,000 ब्रॅकेटमध्ये 2 दाखवतो. डेप्रिसिएशन at the rate of 10% पर annum for 12 month. कारण की हे ना आपण हात लावला नाही, हे आपल्याकडे आहे. तर 50,000 10% डायरेक्ट 5,000 येणार आहे. काही टेन्शन नाही. आता आपण एक दुसरा ट्रक विकला ना, जो होता तो ऑन ट्रक ₹25,000 एक विकला ना आपण, एक उरलेला तो एक इथे लिहिला मी. डेप्रिसिएशन ऍट द रेट ऑफ 10% पर annum फॉर किती महिने? एप्रिल, मे, जून, 3 महिने. 1 जुलैला विकला ना तो, मग 3 महिने. बरोबर ना? 1 एप्रिल ते जुलै, 1 जुलै पर्यंत 3 महिने होतात. ठीक आहे.
तर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं 25,000 वर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन आपण काढलेलं मला वाटतं गेल्या वेळी. पण इथे बघा, इथे वर्किंग मी गेल्या वेळी दाखवली होती तुमच्या माहितीसाठी. फक्त 25,000 वर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती आलेलं? 625. तुम्ही परत कॅल्क्युलेट करू शकता, काय हरकत नाही. 625 ठीक आहे, हे येणार. त्यानंतर तिसरं ऑन ट्रक, आता नवीन घेतलेला 40,000चा, बरोबर ना. तर हा 5वा ट्रक आहे म्हणून याला 5 नंबर दिला मी. पण तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचं की तुम्ही इथे न्यू पण लिहू शकता, बरोबर आहे. डेप्रिसिएशन ऍट द रेट ऑफ, कधी घेतला आपण हा ट्रक? बघा 1 जानेवारीला. मग मार्चला वगैरे नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचा फरक, 10% पर एनम फॉर 3 मंथ. बघा हे असे बारीक बारीक कॅल्क्युलेशन दिलेले असतात. आता याची वर्किंग कशी करायची? सिंपल इथे वरच दाखवतो. 40,000 गुणिले 10 गुणिले 3 भागिले 100 गुणिले 12. तर 0 गेला 0 0 0, 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, किती आला? 1,000 रुपये. किती आला? 1,000 रुपयाच्या डेप्रिसिएशन आलं. आता हे डेप्रिसिएशनची वर्किंग संपलं कारण की मशिनरीचं आपलं कॅल्क्युलेशन झालं. 5 आणि 1 6, 6,625. ठीक आहे, डेप्रिसिएशनची टोटल आलेली आहे. आता राहिला भाग तो कुठला? तर आता आपण जो ट्रक विकला त्याची वर्किंग नोट करूया. 5 कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ ट्रक 2 ब्रॅकेटमध्ये. का तर आपल्याला माहितीसाठी दुसरा ट्रक विकला. घेतलेला तर आपण 1 जानेवारी 2000 कधी घेतलेला आपण? तो 15ला, बरोबर ना. तर आता आपण इथे सुरुवात करूया. त्याची ओरिजिनल कॉस्ट कधी होती सांगा? 1 जानेवारी 2015ला ते घेतलेला 25,000ला, बरोबर आहे. त्या वर्षी 3 महिन्याचं डेप्रिसिएशन आपण काढलेलं आहे, बरोबर. 15-16 मध्ये मला सांगा किती आलेलं आहे? 25,000 वर. तुम्ही मागे बघू शकता, रेफरन्स आहे 3 महिन्याचं 625. वर्किंग करायची गरज नाही, सारखी केली तरी काय हरकत नाही. 25,000 मधून 625 वजा झाले, किती उरतात? इथे पण केली होती ना वर्किंग. 24,375. 24,375 हे झालं. आता आलं 16-17, बरं ना. 16-17 या वर्षी आपण डेप्रिसिएशन काढलेलं. नाही सॉरी, कधी घेतलं आपण? 15-16 नाही, ते 14-15 येणार, बरोबर ना. त्यानंतर इथे येणार 15-16. 15-16ला डेप्रिसिएशन 12 महिन्याचं आलं असेल याच्यावर, तर किती येणार? 2,500 वजा करा 5 7, 7तून 0 गेलं 7 ना. आता 3 आणि 5 आहे म्हणजे 13तून 5 गेले 8, बरोबर. 13तून आणि ते 3, 3तून 2 गेलं 1, 21,875. इयर आलं 16-17. बघा कन्फ्युज इथेच व्हायला डेट मध्ये, पण कन्फ्युज नाही, प्रॅक्टिस केल्याने तुमचं कन्फ्युजन निघून जाईल. आता या वर्षी डेप्रिसिएशन काढायचंय 3 महिन्याचं, कारण की आपण 3 महिन्याचंच वापरलंय. जूनला विकले म्हणजे जुलैला विकले, जानेवारी फेब्रुवारी आपला एप्रिल मे जून 3 महिन्याचं डेप्रिसिएशन 25,000 किती येतं? 625च येणार, पण परत वर्किंग करायची गरज नाही ना. इथे 3 महिन्याचं आलेलं आहे ना. 0, 7तून 2 गेले 5 आणि 2, 8तून 6 गेले 2 आणि हे 21,250 त्याची कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल आहे. ठीक आहे, आता तुम्ही कितीला विकले? महत्वाचं कितीला विकलंय ते आहे ना. आपण कितीला विकलं ते बघा, बघू. आपण विकले 22,000ला, लेस सेल व्हॅल्यू 22,000. आता मला सांगा 21,250 त्याची आजची किंमत आणि विकलं 22, म्हणजे जास्ती किमतीला विकले. 750 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. किती? प्रॉफिट ऑन सेल किती झालं? 750 रुपये. म्हणजे ही मशिनरी विकताना. तर आता ह्या सगळ्या एंट्री आपल्याला याच्यात द्यायच्या. बाकी काही ट्रान्झॅक्शन झालं नाही, परचेसचं पण आपण करून झालेलो आहोत, ओनली आपल्याला सेलचे. आता ह्या वर्षी आपण आलेलो आहोत इथे. ठीक आहे, तर आता आपण इकडे पहिली एंट्री सेलची करणार. एंट्री काय आहे ते? बँक अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट. सो तारीख आहे 1 जुलै 2017 सॉरी 16 बाय
बँक अकाउंट किती 22,000. आता मला सांगायचं प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, तर प्रॉफिट झालाय 750. तर एंट्री येणार काय सांगा बघू मला. प्रॉफिट झाल्यावर ट्रक अकाउंट डेबिट टू पी&एल, कारण की लॉस झाल्यावर पी&एल टू ट्रक आली होती गेल्या वेळी, बरोबर ना. आता प्रॉफिट झालं तर उलटी एंट्री येणार ट्रक अकाउंट डेबिट टू पी&एल. तर इथे येणार टू पी&एल अकाउंट. किती किती प्रॉफिट झाला तुम्हाला इथे 750 रुपये. किती झालाय 750 रुपये. नीट बघून घ्या, ठीक आहे, वर्किंग समजून घ्या. 750 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालेला. इथे लिहिले मी टू पी&एल 750. कळलं, 750. अमाऊंट कडे लक्ष द्या. तारीख आहे 1 जुलै 2016. ठीक आहे. आता आपल्याला डेप्रिएशन, आता आपण डेप्रिएशनची वर्किंग बनवलेली ना. टोटल डेप्रिएशन इयरली किती आलेलं 6,625. आता आपण डेप्रिएशनची एंट्री करायची आहे. एंट्री येते डेप्रिएशन अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट. तारीख येणार 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट, बरोबर ना. बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती येणार, किती होतं डेप्रिसिएशन आपलं या वर्षीचं 6,625. किती होतं 6,625. ठीक आहे. आता हे डेप्रिसिएशनचं सेकंड इफेक्ट येणार. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ट्रक अकाउंट आहे. मग ट्रक मध्ये बाय डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये टू ट्रक अकाउंट 6,625. तारीख येणार 31 मार्च 2017. आणि आता हे डेप्रिसिएशन पी&एल ला ट्रान्सफर करायचं आहे, बरोबर आहे. तर एंट्री येणार बाय पी&एल अकाउंट. एंट्री काय येते पी&एल अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन 31 मार्च 2017. किती 6,625. अकाउंट क्लोज केलं, टॅली झालेलं आहे, कारण की दोन्ही बाजूला सेम अमाऊंट आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला, एकदम सिंपल आहे. आता आपण हा अकाउंट क्लोज करूया. आता इकडे बघूया, दोन ओळी सोडून एक ओळ सोडून जसं जागा असेल तशी ऍडजस्ट करा. आता दोन्ही बाजू टोटल करूया. इथे 65,625 प्लस 40 म्हणजे 1,05,625 आलं, प्लस 750 आहे. त्यांची टोटल करावी लागेल आपल्याला. 65,625 प्लस 40 प्लस 750. ठीक आहे. 5 7 7 7 13 6 1 लाख, बरोबर ना. 1,06,375. ठीक आहे, 1,06,375. नाही 1 लाख कसं नाही आलं, बरोबर 1,06,375 टोटल. 1,06,375. 1,06,375. ठीक आहे. आता याच्यातून वजा आपल्याला काय 22,000 आणि 6,725 कट करायचे. पहिले त्यांची टोटल करून घेऊया. 22,000 प्लस 6,700 किती आहे 25. टोटल करून घ्या. 5 2 6 8 28,625 घालवायचे याच्यातून. त्याच्यातून घालवा आता 28,625 कट करा. 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, 13तून 6 गेले, 13तून 6 गेले, 6 आणि 8 14, 6 आणि 7 उरले. 5तून 8 गेले तर नाही 5 15, 15 मधून 8 गेले किती होतील 16 7 होतील. त्यानंतर इथे 9, 9तून 2 गेले 7, म्हणजे बॅलन्स आला 77,750. बरोबर आहे. तर इथे येणार बाय बॅलन्स CD 31 मार्च 2017 77 किती आलेला 77,750. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. हा बॅलन्स उरला तो इथे ओपन करून द्या. टू बॅलन्स BD खाली 1 एप्रिल 2017 77,750. ठीक आहे.
आता हे संपलेलं आहे ते प्रॉब्लेम. तुम्हाला कसा वाटला प्रॉब्लेम बघा तुम्ही नीट. ठीक आहे, एकदम सिंपल पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न. माझा अक्षर जरा खराब आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करा. माझं असं मत आहे, मी दाखवल्या पद्धतीने सोडवा. कारण की प्रॅक्टिकली कसं आहे की हे प्लेजर असल्यामुळे मला ते प्रॅक्टिकली करून दाखवावं लागतं. मग तुम्ही तशीच पद्धतीने एंट्रीज करा, वर्किंग करा, ड्रॉइंग करा आणि सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न करा. पाहिजे तर तुम्ही एका पानावर एक अकाउंट घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. वर्किंग प्रॉपर द्या. वर्किंग कधी पण लक्षात ठेवा सपोर्टिव्ह असतात आन्सरसाठी. ठीक आहे, तर आता हा एक मी प्रॉब्लेम घेतला, थोडा कॉम्प्लिकेटेड होता, तुम्हाला वाटलं असेल. वर्किंग खूप, कॅल्क्युलेशन खूप, गणित, वजाबाकी, बेरीज हे खूप महत्वाचं आहे, भागाकार, गुणाकार. तर हे प्रॅक्टिस करा. आता स्ट्रेट लाईन मेथडचा आम्ही तिसरा घेतलेला आहे. तर अजून एक मी प्रॉब्लेम घेईन स्ट्रेट लाईन मेथड मध्ये आणि मग आपण स्ट्रेट लाईन बंद करून रिड्युसिंग बॅलन्स मेथड सुरू करू. पण कॉम्प्लेक्स तुम्ही बघाल तर कॉम्प्लिकेटेडपणा वाढत जातोय. तर तुम्ही घाबरून जायचं नाही. बरेच लोक डिप्रेशन ऑप्शनला टाकतात. काही कॉलेजेसमध्ये त्या अक्षरशः शिकवत नाही, फक्त ऑब्जेक्टिव्ह साठी शिकवतात. कारण की आजकाल शिक्षक पण जास्त त्रास सहन करून घेत नाही तेवढं शिकवत बसायला. कारण बरीच समोरची मुलं पण इंटरेस्टेड असायला पाहिजे. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट दाखवा, करा. हा खूप अतिशय सुंदर चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे तुमचे ऍडिशनल ज्या क्वालिटी आहेत त्या पण चांगल्या प्रकारे सुधारतील. म्हणजे बेरजा करणं, वजवाक्य करणं, गुणाकार करणं, भागाकार करणं. ठीक आहे, अक्षर चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. माझं तर बरोबर नाहीये, पण तुम्ही चांगलं काढा. प्रेझेंटेशन जेवढं चांगलं ठेवाल तेवढं तुम्हाला मार्क देतील. ठीक आहे, तर आपण भेटूया आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये. तिथपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला काही वाटलं याच्यामध्ये प्रॉब्लेम तर तुम्ही कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू. ठीक आहे, धन्यवाद.